माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणूक लढवली असती तर वंचितकडून उमेदवार द्यायचा की नाही याचा विचार आम्ही केला असता, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. राहुरी शहरात दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर पुढे म्हणाले की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात खरी लढत ही भाजप व वंचित मध्येच होणार. लोकशाही आपण मान्य केली पाहिजे. भाजपाकडे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांनी ही निवडणूक लढवली असती. घराणेशाहीला विरोध करता करता भाजप सत्तेमध्ये आले. आता त्यांनी पुन्हा घराणेशाही सुरू केली आहे. लोकशाही टिकली तर तुम्ही टिकाल आणि लोकशाही जतन करणं हे मतदाराचे प्रथम कर्तव्य आहे. घराणेशाही आणली तर लोकशाही संपेल. त्याचबरोबर मुस्लिम समाजाने 100% मतदान करावे. वंचितकडून संतोष सोळके या गरीब मराठा तरुणाला उमेदवारी देण्यात आली. जनतेने त्यांना निवडून देण्याचे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. तसेच निवडणुकीचे उमेदवार संतोष सोळके म्हणाले की उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यावर वेगवेगळ्या तंत्राचा वापर करण्यात आला. मी घरातून बाहेर निघाल्यापासून त्यांची माणसे माझ्या पाठीमागे असायची. बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी शेवटपर्यंत तडीस नेणार, असे सोळके म्हणाले. या प्रसंगी वंचितचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.